तर एकंदरीतच बच्चू कडूंचा कर्जमाफीसाठी महाएल्गार सुरू आहे। नागपुरात 3 दिवसांपासून कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। नेमकी तिथली काय परिस्थिती आहे जाणून घेण्यासाठी थेट जाऊयात नागपुरात। आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे त्या ठिकाणी उपस्थित आहेत। पराग, काय सांगाल, सध्याचं कसं परिस्थिती तिथे आहे आणि आंदोलकांचं नेमकं काय म्हणणं आहे? नक्कीच वैष्णवी, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आशा आहे, कारण की ज्या पद्धतीने बच्चू कडू यांनी महाएल्गार कोडला होता त्याच्यासाठी हजारोच्या संख्येने खरं तर शेतकरी जे आहे ते रस्त्यावर उतरले, ते चक्काजाम केला होता। आणि काल सकारात्मक बैठक झाल्यानंतर आज मुंबईमध्ये बैठक होईल आणि मुख्यमंत्र्यांशी बैठक होईल। त्यामध्ये कर्जमाफीच्या अनुषंगाने काय चर्चा होते हे पाहावं लागणार आहे। पण अजूनही कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे। खरं तर काल रात्रीपासून या भागामध्ये पाऊस आहे, ठिकठिकाणी चिखल झालेला आहे। आपल्यासोबत शेतकरी आता ज्या मंचावर खरं तर बच्चू कडू थोड्या वेळात पोहोचतील आणि बोलतील त्याच मंचापाशी आपण आहोत। बच्चू कडूंचे मोठे बंधू आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊ। बाळू भाऊ, काय भूमिका आहे, काय वाटतं शेतकऱ्यांबद्दल? कर्जमाफी होईल? शेतकऱ्याबद्दल आम्हाला असं वाटते का कर्जमाफी झाली पाहिजे आणि आम्ही मागितली नव्हती। फडणवीस साहेबांना आम्हाला 11 महिन्याच्या अगोदर भाषणातून सांगितलं होतं, मी निवडून आलो किंवा माझं सरकार बसलं तर त्याच्यानंतर मी 7-12 कोरा करन हे आश्वासन दिलं होतं। म्हणून आम्ही हा अंकार त्यांच्या शब्दाने आम्हाला कर्जमाफी आम्ही मागितली होती। आम्हाला आमचे शब्द आम्हाला देऊन त्यांना आमचे वोट घेतले। मुख्यमंत्री झाला, राज्याचा हे झाला, त्याच्यानंतरही त्यानं आम्हाला कर्जमाफी दिली। 11 महिने झाल्या घोलून राहिला, वेळ आल्यावर दिन, टाईम आल्यावर दिन असे बहाणे सांगून कास्तकारचे वाक्य करून राहिला। वेळ आला, विक्री 2 पोते सोयाबीन झाली, 2000च्या पळ्यावर कोणी विचारून नाही राहिलं। अधिक कोणती वेळ पाहिजे सांगा म्हणा। त्याला जर वेळ लागत असेल का शेतकरी आत्महत्या सगळ्यांनी केली पाहिजे तर आम्ही सगळ्या शेतकरी त्याच्या घरासमोर जाऊन आत्महत्या करायला तयार आहोत। पण इथून आम्ही माघार घेणार नाही, कर्जमुक्ती केल्याशिवाय जाणार नाही, 7-12 कोरा केल्याशिवाय जाणार नाही। आम्ही 6 भावातले 6 भाऊ गेलो तरी चालेल जनतेसाठी, पण कर्जमुक्ती केल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही म्हणजे नाही। भाऊचे मोठे बंधू आहे, तुम्ही कसं पाहता ते एवढ्या वर्षापासून? बच्चू भाऊ शेतकऱ्यासाठी आमच्या आईने सांगितलं होतं का तू जनतेसाठी सोडला आहे, जनतेसाठी शेवट ठाकूर लढत राहायचो, जनतेसाठी मेला तरी चालन, मला काही दुःख होणार नाही तू जनतेसाठी वाढल्यानंतर। हे आमचे सगळ्या कुटुंबाची भावना आहे। तू जर जनतेसाठी जर गेला तर आम्हाला दुःख वाटणार नाही, अधिक कोणते असा वेगळ्या कामासाठी गेला तर आम्हाला दुःख वाटणार, पण जनतेसाठी जर वाढला तू तर आम्हाला दुःख वाटणार नाही। आम्ही 1 भाऊ, आमचा 6 भाऊ, आमच्यात 1 भाऊ जनतेसाठी सोडलेला आहे। मन भरून आलेलं आहे तुमचं? हो, मन भरून आलं म्हणजे जनतेचे कास्तकाराचे वाक्य पाहून आम्हाला पश्चाताप वाटते। गाठ्यात तुटते, रात्री जंगलात 1 दिवस आता डुकरं खाल्ली नाही पाहिजे सोयाबीन म्हणून, एक डुकरं खाते, त्याच्यात हे सरकार आहे आमचं खाते। हो, त्याच्यामुळे आम्हाला कास्तकाराविषयी अशी भावना वाटते, रात्रंदिवस तोडा लागते। कारखानदाराला दिवसा लाईन देते, शेतकऱ्याला रात्री लाईन देते। शेतकरी लय मोठं चालू करायला जाते तेव्हा काही कास्तकार सरप नसून मेले। पण आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।